काल गडचिरोली जिल्ह्यामध्ये रक्तलाई येथे आदिवासी आश्रमशाळेत जे की माजी खासदार पोवासे साहेब यांची आश्रमशाळा आहे, निवासी वसतिगृह त्या ठिकाणी आहे आणि त्या ठिकाणी 5 मुलींना सर्पदंश झाला आणि त्याच्यामध्ये 3 मुली रात्रोलाच दगावल्या। आदिवासी दिनी या दिवशी सारे आदिवासी जगभरामध्ये तो दिवस साजरा करतात आणि नेमका त्याच दिवशी त्याच आदिवासी शाळेमध्ये आदिवासी मुलींना सर्पदंश होतो आणि त्यांचा मृत्यू होतो। हे अत्यंत दुर्दैवी बाब आहे आणि त्यामुळे आझाद समाज पार्टी काल हॉस्पिटलमध्ये पण आम्ही आलो, इथं माहिती घेतली। 3 मुली ह्या दगावल्या, त्याच्यानंतर जी 4थी मुलगी आहे ती थोडीशी सिरियस आहे। कालच्यापेक्षा त्यांची प्रकृती आज बरी आहे आणि बाकीच्या ज्या 2 मुली आहेत, एक मुलगी नागपूरला तिला रेफर केलं, काल चॉपरनी पोलीस विभागाने व्यवस्था केली आणि तिला नागपूरला पाठवण्यात आलं, प्रशासनाने त्याच्यामध्ये मदत केली। ती मुलगी जी आहे ती आज सकाळीच माहिती पडली की नाश्ता वगैरे केली, त्याच्यामुळे तिची तब्येत स्टेबल आहे। इथं जे 2 मुली इतर आहेत त्या पण स्टेबल आहेत, एक मुलगी मात्र सिरियस आहे। परंतु अत्यंत दुर्दैवी बाब असताना माननीय जे खासदार पोवासे साहेब आहेत यांच्या संस्थेमध्ये हा घडलेला प्रकरण आहे। नैतिक जबाबदारी म्हणून किंवा संवेदनशीलता म्हणून त्यांचा एक साधा स्टेटमेंट पण कालपासून आजवर आलेला नाही। दुसरी गोष्ट, त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई झाली असं काल सहपालक मंत्री या ठिकाणी आले, आदिवासी विभागाच्या ज्या आयुक्त आहेत आयुषी सिंग मॅडम त्या सुद्धा आल्या। त्यांना आम्ही स्वतः जप्तलाई येथील आश्रमशाळेमध्ये जाऊन त्यांना घेराव घेतला आणि त्यांना काही प्रश्न विचारले। त्यावेळेस त्यांनी कुठल्याही प्रकारचे प्रॉपर उत्तर दिले नाही, कारवाई करू या पद्धतीने ते बोलले आणि काल आम्हाला सायंकाळी माहीत झालं की ज्या शाळेच्या अधीक्षिका आहेत त्या अधीक्षिकेला निलंबित केलं, जेव्हा की आमच्या माहितीप्रमाणे त्यांनी रजेवर होते, रविवारला ते रजेवर होते, रितसर त्यांनी रजेचा अर्ज केला होता आणि त्या बाहेर होत्या। त्यांच्या जागेवर कोण राहणार याची जबाबदारी जी आहे वरिष्ठ प्रशासनाची होती। अधीक्षिका रजेवर असताना तिला निलंबित केले, मात्र ही जी सुविधा आहे असुविधेमुळे या मुलींचा मृत्यू झाला, ही बाब अत्यंत साफ आहे, स्पष्ट आहे। असे असताना जे खासदार पोवासे साहेब आहेत किंवा आपण संस्था चालक म्हणू, संस्था चालकांवर कुठलीही कार्यवाही नाही। त्याचप्रमाणे प्रकल्प अधिकारी आणि संस्था चालक या दोघांची जबाबदारी आहे खरं तर की त्या शाळेमध्ये सुविधा पुरवठा करणे। तिथं पलंग नसल्यामुळे त्या मुलींना खाली झोपावं लागलं आणि त्यामुळे त्यांना तो सर्पदंश झाला। ही जबाबदारी संस्था चालक आणि जे पीओ आहेत त्यांची असताना त्यांच्यावर कुठलीही कार्यवाही सहपालक मंत्री आणि आयुषी सिंग मॅडम आयुक्त यांनी दोघांनीही केली नाही आणि हा सगळा प्रकरण दडपण्यासाठी केवळ एक खापर फोडणे अशा प्रकारचा एक बनावट सगळा कारनामा तयार करून त्यांनी अधीक्षकेला निलंबित केलं। आमचं म्हणणं हे आहे की अधीक्षकेला निलंबित केल्यानं त्या मुलींना न्याय मिळणार नाही आहे, तर जे खरोखर जबाबदार आहेत, दोषी आहेत, त्या दोषींवर गुन्हा नोंद झाला पाहिजे आणि त्यांच्यावर कार्यवाही